पालघर विधानसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम रंगू लागलाय। निवडणुकीत काँग्रेसकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून अमित घोडा आणि बहुजन विकास आघाडी पक्षाकडून मनीषा निमकर रिंगणात आहेत। या पोटनिवडणूक प्रचारात सध्या मुद्दा गाजतोय तो प्रस्तावित वाढवण बंदराचा। युती सरकारनं वाढवण बंदर करण्याचा घाट घातला असून या बंदराला स्थानिकांसोबतच किनारपट्टीवरच्या मच्छीमारांचाही विरोध आहे। त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेनेला डोकेदुखी झाली आहे। वाढवण बंदराला आपला सुद्धा विरोध असल्याचं शिवसेना नेते सांगतायत। 18 वर्षांत पुन्हा एकदा बंदर हे वर तोंड काढू पाहते। त्याला कुठच्याही थराला जाऊन या ठिकाणचे सगळे मच्छीमार बांधव विरोध करतील। स्थानिक पालघर शिवसेना त्यांच्या बरोबर असेल, माननीय उद्धवजी बरोबर असतील। दरम्यान शिवसेनेची भूमिका दुतोंडी असल्याची टीका बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस करत आहे। सत्तेत असलेल्या शिवसेनेची वाढवण बंदराबाबतची दुहेरी भूमिका फक्त निवडणुकीपुरती असल्याचा आरोप होतोय। शिवसेनेने वेगळं उत्तर द्यायचं, बीजेपीने वेगळं त्याला रिप्लाय द्यायचा। आणि वाढवण बंदर जे आहे, वाढवण बंदर हे विधान परिषदमध्ये काँग्रेस आघाडीच्या आमदारांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवण बंदर होईल। आणि एका बलाढ्य असे जे उद्योगपती आहे की ज्यांनी शिवसेना बीजेपीला निवडणुकीला त्यांनी पैसा म्हणजे निवडणुकीसाठी आर्थिक मदत केली आणि त्याची भरपाई म्हणून हे वाढवण बंदर त्या ठिकाणी होतं आहे। त्यांचेच एक कॅबिनेट मंत्री विधान परिषदेमध्ये घोषणा करतात कोणत्याही परिस्थितीत हे बंदर होणारच। त्यांचेच मंत्री म्हणतात आम्ही हे बंदर होऊ देणार नाही। आणि आम्ही जे आहोत, आम्ही हे स्थानिक आहोत जिल्ह्यातले, म्हणजे आमचे पक्षाचे नेते हे वसई म्हणजे आम्ही पालघर जिल्ह्यातलेच म्हणतो, पण त्याच्यामध्ये हे जे होऊ देणार नाही म्हणणारे आहेत हे ह्या जिल्ह्याबाहेरचे आहेत। तर विधान परिषदेतही पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खुद्द वाढवण बंदर होणार अशी घोषणा काही महिन्यांआधीच केली होती। पालघर विधानसभा मतदारसंघात मच्छीमार समाजाची मतं निर्णायक आहेत, त्यामुळे या मतांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसला प्रचारासाठी बंदराचा मुद्दा चांगलाच फायदेशीर ठरणार आहे। तर वाढवण बंदर शिवसेनेला मात्र डोकेदुखी ठरत आहे। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।